जालना येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते। दरम्यान शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कापसाचा आकर्षक पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला। नवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। गेल्या 10-12 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना मोदीजींच्या माध्यमातून गरिबीतनं बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं। एक प्रगतिशील देश म्हणून 2014 पूर्वी ज्या देशाला जगामध्ये एक अतिशय अविकसित देश म्हणून, अतिशय धीम्या गतीनं विकासाकडे जाणारा देश म्हणून ओळखलं जात होतं, आज तोच देश जगाच्या पाठीवर सर्वात वेगाने विकसित होणारा देश म्हणून ओळखला जातो। हे आमच्या शेतकऱ्यांना मोदीजींनी 6,000 रुपये देणं सुरू केलं, तर महाराष्ट्र सरकारने निर्णय केला आणि त्याच्यासोबत 6,000 रुपये महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजनेतनं देण्याचा निर्णय केला। आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही केला आणि जुन्या सरकारसारखं नाही, काँग्रेसच्या काळातही मोफत वीज एकदा दिली होती। निवडणुकीच्या 1 महिना आधी मोफत विजेचे बिल पाठवले आणि निवडणूक झाल्याबरोबर मोफत विजेचा निर्णय परत घेतला आणि जुन्या बिलांसहित सगळी वसुली ही शेतकऱ्यांकडनं केली। त्यांच्यासारखी लबाडी करणारे लोक आम्ही नाही। शेतकऱ्यांना मोफत विजेचा केवळ आश्वासन नाही, मोफत वीज आम्ही दिली आणि जोपर्यंत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचं सरकार आहे, आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळतच राहील, हा आमचा निर्धार आहे। 56 लाख शेतकऱ्यांची 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी या ठिकाणी आपण केली आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं आणि कुठल्याही अटी नाही, विना अट 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली। जुन्या सरकारमध्ये तर 1 रुपया जास्त असेल तर तुम्हाला एकही पैसा मिळाला नाही। आम्ही सांगितलं जास्त कर्ज असेल 2 लाख आम्ही देतो, वरचे पैसे तुम्ही भरा, त्यांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी केला। आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे शेतकऱ्याचं सरकार आहे। शेतकऱ्या